तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्त्वाची। ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही। पुढच्या बातमीकडे वळूयात। बातमी डेंग्यू संदर्भातली। पावसाळा सुरू झाला की डेंग्यू देशाचं टेन्शन वाढवतो। मात्र आता या डेंग्यूचा खात्मा करण्यासाठी सिंगापूरनं डासांचीच फौज तयार केली आहे। ही फौज डेंग्यूचा खात्मा करणार आहे। म्हणजे नेमकं काय करणार आहे जाणून घेऊ। डेंग्यू पासून मुक्ती मिळणार, डासांची फौज करणार डेंग्यूचा खात्मा। सिंगापूरमधील संशोधनानं मोठा दिलासा। पावसाळा सुरू झाला की साथीचे रोग डोकं वर काढतात। सध्या डेंग्यूनं देशाचं टेन्शन वाढवलंय। डेंग्यूमुळे नागरिक भीतीच्या छायेत जगतायत। मात्र यात जीवघेण्या डेंग्यूचा खात्मा करण्यासाठी सिंगापूरनं चक्क डासांची फौज तयार केल्याचं संशोधन पुढे आलंय। सिंगापूरच्या राष्ट्रीय पर्यावरण एजन्सीकडून डेंग्यूचा खात्मा करण्यासाठी वॉबलाचिया नरजातीच्या डासाची प्रयोगशाळेत निर्मिती करण्यात आली आहे। एडिस जातीचा नर आणि मादी एकत्र आल्यानंतर वॉबलाचिया बॅक्टेरियाचा प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो। वॉबलाचिया बॅक्टेरियामुळे डेंग्यूची नवी प्रजाती रोखली जाणार आहे। वॉबलाचिया एडिस डासाचा मानवाला धोका नाही। दरवर्षी देशात लाखो लोकांना डेंग्यूची लागण होते, तर शेकडोंचा बळी जातो। दवाखाने रुग्णांनी भरून जातात। उपचारासाठी नागरिकांची हेळसांड होते। हे चित्र दरवर्षी असतं। डेंग्यूची भारतातील आकडेवारी काय आहे त्यावर एक नजर टाकूया। 2021 मध्ये देशात 1,93,245 रुग्ण होते। त्यापैकी 346 जणांचा मृत्यू झाला। 2022 मध्ये देशात 2,33,251 रुग्ण होते। त्यापैकी 303 जणांचा मृत्यू झाला। 2023 मध्ये 2,89,235 रुग्ण होते। त्यापैकी 485 जणांचा मृत्यू झाला। तर एप्रिल 2024 पर्यंत 19,447 रुग्ण आहेत। त्यापैकी 16 जणांचा मृत्यू झालाय। डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे। मात्र सिंगापूरमध्ये झालेल्या संशोधनामुळे डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्याची आशा निर्माण झाली आहे। त्यामुळे सरकार डासांची फौज भारतात आणून डेंग्यूसह साथीच्या रोगावर नियंत्रण कधी मिळवणार याचीच प्रतीक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। या एपिसोडमधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा। आणि रोज ऐका बिंजपॉट्स ॲपवर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट। आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत। तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा।